म्हणजे सुनबाई करतायत, हो की नाही? हो. आपण अर्धा टप्पा पूर्ण केलाय. भाज्या वाफून झाल्या असतील? झाल्या असतील. बघा बरं. झाल्या मस्त. आता आपण याच्यात पास्ता ऍड करायचा. हो. पुन्हा आपण त्याच्यात व्हाईट पेपर पावडर, मिक्स हर्ब्स. बरं. हे सगळे पदार्थ आजकाल फार आवडतात सगळ्यांना. म्हणजे मिक्स्ड हर्ब, चिली फ्लेक्स किंवा व्हाईट पेपर पावडर हे असले की जरा काहीतरी आधुनिक पदार्थ खाल्ल्यासारखं वाटतं. चिली फ्लेक्स थोडं तिखट करू? हो हो, तुम्हाला आवडेल तसं. काकूंना आवडतं ना? आवडतं. तुम्हाला? मला तर काय खूप तिखट आवडतं. हे झालेलं आपलं आहे. आता आपण पालक मध्ये फ्रेश क्रीम 2 चमचे ऍड करणार आहे. हे पालकची जी पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यात 2 चमचे क्रीम, फ्रेश क्रीम आणि पालकची पेस्ट हे मिक्स करणार आहे. बर. आणि हे एकत्र टाकायचं आणि त्याच्यात? ठीक आहे, आपण हे घालू शकतो. फ्रेश क्रीम आणि पालक पेस्ट आपण एकत्र करून मग ती याच्यामध्ये घातलेली आहे. आणि आपण तो व्हाईट सॉस अगोदर बनवून घेतला होता तो लगेच घालायचा? हो, तो पण. आता हे सगळं पूर्ण सगळं घ्यायचं. त्याच्यामध्ये चेरी टोमॅटो थोडे घालते. बर. तसं शिजायला काही नाहीये त्याच्यामुळे पास्ता लवकर तयार होतो. पास्ता आपला होतच आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये चीज ऍड करणार आहोत. वा, घ्या. चीज मात्र थोडं कमी असं काही करू नका, सगळं टाकून द्या. पूर्ण घालू? हो. अरे म्हणजे माझी परवानगी आहे तुम्हाला आणि तुम्हाला सुद्धा. चीज भरपूर खावं माणसाने, माझ्यासारख्या बरं का. तुम्ही तुमची तब्येत पाहून खा. पुढे काय? 1 मिनिट. आता हे आपण मिक्स करून घेऊया. वा वा. झालेला आहे आपला. आणि गॅस बंद करूया. वा. आणि हे आता पूर्ण पास्ता आपला बनलेला आहे. गॅस मी बंद केलेला आहे. मिक्स छान झालेला आहे, सगळं बॉईल वगैरे व्यवस्थित. आता आपण यामध्ये हे 2 चमचे व्हेज मेयोनीज घालणार आहोत. बर. हे तयार केलेत का बाजारात? नाही, मार्केटमध्ये. बर. ह्याच्यात हल्ली ते गार्लिक मेयो पण मिळतं, ते घातलं तरी चालतं ना? पण टेस्ट खूप गार्लिकची आहे. गार्लिक ऑलरेडी आपण घातलेलं म्हणून मी प्लेन घेतलंय. ठीक आहे. तुम्ही जर लसणाचे काप घातले नसेल तर गार्लिक मेयो पण वापरू शकता. वा, भरपूर घालताय तुम्ही मेयोनीज. 1 मिनिट, हे मिक्स करून घेऊया आपण. बर. हा 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 हा. फ्रेश अँड क्रीमी असा पालक पास्ता तयार झालेला आहे. आता काय फक्त खायचीच हे ना? आता आपण हा डिश मध्ये सर्व करूया. रेडी झालेला आहे. रेडी टू ईट. त्याला आता अजून काही सजवायचं बाकी नाही. तुम्हाला हवं असेल तर वरून चीज आणखीन घालून घ्या. अरे ते काय आता आपल्या आवडीनुसारच आहे. पण तुम्हाला हे करायचं असेल, खायचं असेल तर पटकन येऊन घ्या. पालक पास्तासाठी लागणारं साहित्य आणि कृती. पालक पास्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य: व्हाईट सॉस, मिश्र भाज्या, पालक पेस्ट, बटर, पास्ता, चीज, सिमला मिरची, मशरूम्स, चेरी टोमॅटो, कांदा, फ्रेश क्रीम, पांढरी मिरीपूड, चिरलेला लसूण, मेयोनीज, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये 2 चमचे बटर घालून त्यात लसूण, 2 चमचे कांदा, मिश्र भाज्या, सिमला मिरची, मशरूम आणि मीठ घालून एकत्र परतून घ्यावं. फ्राईंग पॅन वर झाकण ठेवून एक वाफ घ्यावी. नंतर वाफवलेल्या भाज्यांमध्ये पास्ता, पांढरी मिरीपूड, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, पालक पेस्ट आणि फ्रेश क्रीम यांची एकत्रित पेस्ट, व्हाईट सॉस आणि चेरी टोमॅटो घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. एकत्रित मिश्रणामध्ये चीज घालून सर्व एकत्र करून त्याचा पास्ता तयार करून घ्यावा. तयार पास्तामध्ये 2 चमचे मेयोनीज घालावं. पास्ता तयार झाल्यावर सजावट करून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया